अंतिम सत्याचे 4 प्रकार आहेत: चित्त, चेतसी, रूप आणि निर्वाण. चित्तला मनाचे स्वरूप पण म्हणतात. निर्वाण हा एक टप्पा आहे, एक अशी अवस्था आहे जिला अनुभवता येऊ शकते. चित्त मनाला आपण चैतन्य असेही म्हणू शकतो. तसं पाहिलं तर पाली भाषेमध्ये चित्तचा अर्थ खूप खोल आणि गंभीर आहे, पण आपल्याला जर त्याचे भाषांतर करायचे असेल तर आपण त्याला चैतन्य, मन असेही म्हणू शकतो. प्रत्येक क्षणाला, मिनिटाला आपली मनाची स्थिती बदलत असते. प्रत्येक क्षणी जो आपल्या मनात विचार निर्माण उत्पन्न होत आहे, त्या विचारापासून काय निर्माण होत असतं, तर त्यापासून चित्त, मनाचे स्वरूप निर्माण उत्पन्न होत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे चित्त, मनाच्या भावना निर्माण होत असतात. चेतसिक, चेतना हे एक मानसिक तत्व आहे. चेतसिक एक असं मानसिक तत्व आहे जे चित्त, मनाच्या स्वरूपावर निर्माण उत्पन्न होत असते आणि चित्त बरोबरच नाहीसही होत असतं. चित्त आणि चेतसी, मनाच्या भावना आणि चैतन्य कधी पण वेगळं असं काम करत नाही. चित्त आणि चेतसी एकत्र काम करतात. म्हणून उठणारे आणि एकाच वेळी नष्ट होणारे सर्व मानसिक घटक नेहमी चेतसिक, चेतनाच असतात. रूप तर आपण पाहतच असतो, जसे की आपले हे शरीर, हे एक रूप आहे. हे एक पदार्थ घटकापासून मिळून बनलेला आहे. त्याला एक भौतिक स्वरूप, एक भौतिक पदार्थ पण म्हणता येईल. जेव्हा माणूस जीवनातल्या सर्व प्रकारच्या गोष्टीपासून, घटकापासून, लालच, लोभ, हाव, वासनापासून मुक्त होतो, तेव्हा ती निर्वाणाची स्थिती असते. निर्वाण शब्दाचा शोध गौतम बुद्धांनी लावला. गौतम बुद्धांच्या आधी हा शब्द अध्यात्मात वापरला जात नव्हता. बुद्धांच्या आधी निर्वाण शब्दाच्या जागी मोक्ष शब्दाचा वापर केला जात होता. पण लोकांनी मोक्ष हा शब्द काही काळानंतर विकसित केला. मोक्षचा अर्थ तो राहिलाच नाही जो होता. मोक्षचा अर्थ होता जन्म मृत्यूच्या प्रक्रिया, कार्यपद्धती, प्रोसेस पासून मुक्तता. पण निर्वाण शब्द यापेक्षाही खोलवर जाऊन सत्य, खरेपणाला प्रकाशित करतो. निर्वाण म्हणजे स्वतःला विझवणे. हा विषय आपण एका उदाहरणानुसार समजून घेऊया. आपलं शरीर हे 5 स्कंदांनी, पदार्थांनी बनलेलं आहे. त्याला आपण मेणबत्तीचं मेण समजूया आणि ज्या आपल्या इच्छा, अपेक्षा, वासना आहेत त्याला आपण मेणबत्ती मधला धागा समजूया. त्या इच्छा, वासना असलेल्या धाग्यावर पंचस्कंद म्हणजे माणसाचं अस्तित्व, सर्व काही आहे. धाग्याला जसं मेणाने पकडलं आहे आणि मेणाने जसं धाग्याला पकडलं आहे, तसंच माणसाने लोभ, इच्छा, वासनाला पकडलेला आहे आणि वासनाने माणसाला पकडलेला आहे. मेणबत्तीला जळण्यासाठी मेण आणि धागा दोन्ही गरजेचे, आवश्यक असतात. आपण प्रकाशाला, ज्योतीला चैतन्य, चेतना समजूया, ज्याला गौतम बुद्धांनी अखंड विज्ञानाचा प्रवाह म्हटला आहे. ज्योतीचं अस्तित्व सर्व काही मेण आणि धाग्यामुळे आहे. अजून बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येईल की दिव्याचं, ज्योतीचं अस्तित्व धाग्यामुळे आहे. मग मेण असो किंवा नसो, फक्त धागा असला तरीही ज्योत, दिवा जळत राहील. यावरून आपण समजू शकतो की धागा म्हणजे आपल्या इच्छा, अपेक्षा, वासनाच मुख्य कारण आहे. जन्म मरणाच्या मागचं मुख्य कारण आहे. म्हणून जेव्हा गौतम बुद्ध म्हणतात की निर्वाण, तर त्याचा अर्थ असतो दिव्याला, ज्योतीला विझवा. आणि दिवा विझवण्याचा एकच मार्ग, उपाय आहे. ज्योतीच मुख्य मूळ कारण आहे. ते दूर केले पाहिजे, तिचा शेवट केला पाहिजे, जी एक धाग्याच्या रूपात इच्छा, वासना आहे. जर धागाच नाही राहिला तर ज्योत स्वतःहूनच विझून जाईल. जरी मेण अस्तित्वात असले तरी पण धागा नसला तर ज्योत, दिवा पण नाही राहणार. निर्वाण म्हणजे दुःख मुक्त ज्ञानाची अवस्था. जो व्यक्ती, माणूस दुःखातून मुक्त असतो, जो बोधी ज्ञान प्राप्त करतो, मिळवतो, त्याला निर्वाण मिळालं असं म्हणतात. निर्वाण उत्पन्न निर्माण होत नाही, म्हणून त्याचा शेवट, समाप्ती होण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा जन्म होण्याचे सर्व कारण नाहीसे होतात तेव्हा जन्म होऊ शकत नाही. हेच निर्वाण आहे. निर्वाण हे कशातून निर्माण उत्पन्न होत नाही, तर जन्माच्या सर्व कारणाचा नाश, शेवट करणारी अवस्था आहे. हे आपण एका उदाहरणानुसार समजून घेऊया. जेव्हा एका माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं विज्ञानशास्त्र तिथेच थांबतं आणि संपतं, पण त्याचे शिक्षण, संस्कार राहतात.
त्याचे विचार भावना राहतात. संस्कार असल्यामुळे लगेच त्याच्या संस्कारानुसार विचारानुसार नवीन शास्त्र निर्माण होते. ते नवीन शास्त्र जुन्या संस्काराच्या जुन्या विचाराच्या प्रभावाने निर्माण झालेले असते. म्हणून त्या नवीन शास्त्रातून उत्पन्न झालेले नवीन नावरूप पण जुन्या संस्कारावर विचारांवर प्रभावित परिणामित असतात. म्हणूनच असे म्हणतात की माणसाला त्याच्या कर्मानुसार जन्म मिळतो.